त्यांना काही गोष्टी सांगताना असंच तिथे एक व्यक्ती गमतीने म्हणाला की नेत्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू ग्रंथी ज्या असतात त्या कमी असतात, की नेत्यांना साधारणतः आसव येत नाही, त्यांना आर्टिफिशियल आसव टाकावे लागतात. ती बॉटल घेऊन त्यांना डोळ्यातला कोरडेपणा संपावा म्हणून त्यांना टाकावा लागतो. पण अजितदादा हे असं रसायन होतं. मी अनेक नेत्यांना उकसाबुकसी रडताना त्या दिवशी टीव्हीवर बघत होतो. इतकं प्रेम आपल्या कार्यकर्त्यांवर लावणारा नेता की डोळ्यामध्ये अध्यक्ष महाराज उकसाबुकशी रडणारे नेते हे आपल्या कृतीतून निर्माण करणे हे मात्र निश्चितपणे एखाद्या नेत्याने आपल्या कार्यकर्त्यावर किती जीव गावावा, किती प्रेम गावावं. मी तर धनंजय मुंडे इथं नाहीच, त्यांचं ऐकत होतो की माझा बाप मेला जेव्हा दुःख झालं तेवढंच दुःख अजितदादांच्या या निधनामध्ये झालं. मी हसन मुश्रीफ सारख्या एका पहाडी नेतृत्वाला रडताना बघितलं. अशा अनेक नेते ज्यांची मी नावं घेणार नाही, पण अध्यक्ष महाराज हे अश्रू नव्हते. या अश्रूतून अजितदादांचं कर्तृत्व अधोरेखांकित होत होतं की असा नेता, जो नेता जाताना या साऱ्या कार्यकर्त्यांवर त्यांनी केलेल्या ज्या पद्धतीचं आचरण आहे, कृती आहे, प्रेम आहे आणि असं